सातबंगला इथे यंदाही 12 मार्चपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले। गेल्या 36 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। संत ज्ञानेश्वर मित्र मंडळातर्फे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा होतो। ठाण्यातील 6 वर्षाच्या ज्ञानवी वानरे हिनं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये उल्लेखनीय विक्रम नोंदवून सर्वांचं लक्ष वेधलंय। ज्ञानवीनं भारतीय राज्यघटनेतील तब्बल 131 कलमं केवळ 5 मिनिटे 50 सेकंदात अचूकपणे सांगून हा अनोखा विक्रम प्रस्थापित केला। अमेरिका इराण युद्धाचा हॉटेल व्यावसायिकांना फटका बसला। इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची व्यावसायिकांना भीती आहे। सरकारनं हॉटेल व्यावसायिकांना सबसिडी द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा हॉटेल असोसिएशनने केली आहे। स्मार्ट इंडस्ट्रियल लॉजिस्टिक अँड मॅन्युफॅक्चरिंग पार्कचं उद्घाटन करण्यात आलं। नागपूर अमरावती महामार्गावर पार्क उभारले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात तरुणींमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। शौचालयाच्या चावीवरून हा वाद झाला। वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण झाली। मुंबईचे सुरेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी दुबईत अडकल्यात। अमेरिका इराण इस्रायल युद्धामुळे चव्हाण दाम्पत्य दुबईत अडकलंय। सुरेश यांच्या पत्नी यांना औषधं मिळत नसल्यानं त्यांचे हाल होत आहेत। याबाबत सुरेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदत मागितली। अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावरही दिसू लागलाय। गॅसचा पुरवठा करू नये असे आदेश संबंधित गॅस एजन्सींना दिल्याची माहिती समोर आली। त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। नागपुरातील कामठी परिसरात बनावट नोटा चलनात आल्या आहेत। 500 रुपयांच्या 38 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। 2 व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली। अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वैदर्भीय महोत्सवात बचत गटाच्या महिलांनी लावलेल्या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं। वायुसेनेचे पायलट पूर्वेश दुरककर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी वायुसेनेच्या जवानांनी पूर्वेश अमर रहे अशा घोषणा दिल्या। पूर्वेश यांना शेवटचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मुंब्रा गोळीबार प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी 82 वर्षीय शहाबाज उर्फ मुन्ना याला तासाभरातच गजाआड केलं। या मुन्नाची पोलिसांनी कसून चौकशी केली। तसंच तो दिल्ली येथील काही कुख्यात गँग्सच्या देखील संपर्कात होता असं पोलिसांचं म्हणणं आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून एक विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे। मुंबई मेट्रो लाईन 3 म्हणजेच ॲक्वा लाईनवरील मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ही दोन्ही महत्त्वपूर्ण मेट्रो स्थानक पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून संचलित केली जाणार आहेत। घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात पवार गट आक्रमक झालाय। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चूल पेटवून पवार गटानं निषेध दर्शवला। नाशिक जीएसटी अधिकाऱ्यांनी 1.25 कोटींची लाच घेतल्याच्या प्रकरणात पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 3 जीएसटी अधिकाऱ्यांना 20 लाखांची लाच घेताना मुंबईच्या एसीबी पथकानं पकडलं होतं।